घेऊया टॉप 10 बातम्यांचा आढावा। राजुरात गोळीबारात 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू। राजुरा न्यायालयासमोर नारळ पाणी दुकानाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी विनोद उर्फ पापा जाधव यांच्यावर केलाय गोळीबार। डोक्यात गोळी लागल्यानं गंभीर जखमी विनोद यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। उपचारादरम्यान झालाय मृत्यू। प्रेम संबंधातून रक्तरंजित शेवट। तिन्ही आरोपी एका तासात जेरबंद। अकोल्यातील आंबेडकर नगर परिसरात प्रेम संबंधातून झालेल्या वादातून 22 वर्षीय नितेश उर्फ मायकल जाधव यांच्यावर चाकू हल्ला आणि तलवारीनं हल्ला करण्यात आलाय। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। सिव्हिल लाईन पोलिसांनी तातडीने तपास करत तिन्ही संशयितांना अवघ्या एका तासात ताब्यात घेतलंय। सहलीला गेलेल्या अकोटच्या 2 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू। खटकाळी डोहा दुर्दैवी घटना। अकोटमधून अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे। श्रावण सोमवार निमित्त सहलीला गेलेल्या आस्की किड्स शाळेतील 2 विद्यार्थ्यांचा चिखलदरा तालुक्यातील खटकाली डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। कृष्णा सांबरे आणि गिरीधर दाभाडे अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत। बचाव पथकांच्या मदतीने दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह काढले बाहेर। साखरेच्या कृत्रिम तुटवड्यावर किसान नेते डॉक्टर अशोक ढवळेंचा हल्लाबोल। साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून नफेखोरी सुरू असल्याचा किसान नेते डॉक्टर अशोक ढवळे यांचा आरोप। साखरेचे भाव तातडीने कमी करून ऊस उत्पादकांना रास्त भाव देण्याची मागणी। 20% इथेनॉलमुळे ऊस मका धान्याच्या वापरावरून भविष्यातील धोक्याचा इशारा। वाहनांना भंगारात काढण्याची येईल वेळ असा सडेतोड टोला। डॉक्टरांचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग। जीएमसीतील निवासी डॉक्टरांची पोलिसात धाव। अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला। निवासी डॉक्टरांचे व्हिडिओ काढून त्यांच्यावर दबाव आणणं, वारंवार फोन करून त्रास देणे आणि पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप मार्ड संघटनेनं केलाय। गोंदियात घराची भिंत कोसळून 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। गोंदिया अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा येथे पावसानं भिजलेली जर्जर घराची भिंत अचानक कोसळून 2 वर्षीय प्रतीक्षा मुकेश राव तिचा मलमाखाली दबून जागीच मृत्यू झालाय। प्रतीक्षा नातेवाईकांच्या घराच्या अंगणात खेळत असताना ही घटना घडली। नागपूरमधील गोधनी गॅस गळती प्रकरणी 6 सदस्यीय समितीची स्थापना। नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी। जिल्ह्यातील इतरही जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पाहणीचे निर्देश देण्यात आले। बुलढाणा जिल्हा बँकेवर सहकारचा झेंडा। 21 पैकी 19 जागा जिंकल्या। तब्बल 15 वर्षांनंतर झालेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलनं मोठा विजय मिळवलाय। 21 संचालक पदापैकी तब्बल 19 जागा सहकार पॅनलच्या ताब्यात। साखरेने भरलेला ट्रक पलटला। रस्त्यावर कट्टे विखुरले। साखर उचलण्यासाठी स्थानिकांची झुंबड। अपघातानंतर साखरेने भरलेला कट्टे रस्त्यावर विखुरल्या। घटनास्थळी पोहोचलेल्या काही स्थानिकांनी कथितरित्या साखरेचे कट्टे उचलून आपापल्या घराकडे नेल्याचा व्हिडिओमध्ये दिसलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। दहेगावच्या शेतकऱ्याचा 24 तास वीज पुरवठ्यासाठी एल्गार। दहेगाव मुस्तफा व परिसरातील शेतकऱ्यांना 24 तास अखंड शेती वीज पुरवठ्याची मागणी। सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर राठोड यांचे महावितरणाला निवेदन। 15 दिवसात निर्णय न झाल्यास धरणे, मोर्चा व जन आक्रोश आंदोलन छेडण्याचा दिलाय इशारा।